आपण ज्या युगात राहतो किंवा ज्या जगात राहतो ना, तिथे पैसाच मॅटर करतो, माणूस मॅटर करत नाही. ती तुम्ही स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे किंवा तुमची एज कितीही असू दे, तरी ते मॅटर करत नाही. फक्त पैसा मॅटर करतो. आणि तुम्ही म्हणाल लुक्स, तर लुक्स हे सेकंडरी आहे आणि माणसाचा नेचरसुद्धा हा ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे नेचरही नसला किंवा तुम्ही कोणाचं कितीही केलं, तरी शेवटी तुम्हाला लोकं हेच म्हणतील, की "तू केलंच काय?" पैसा जर तुमच्याकडे असला तरच तुमचे आपले लोक आणि रक्ताचे नाते सुद्धा तुमची रिस्पेक्ट करेल. जर तुमच्याकडे पैसा नसला ना, तर तुमची कोणीही रिस्पेक्ट करणार नाही. त्याच्यामुळे पैसा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हीच रियालिटी आहे. ही सगळी मोहमाया आहे, की माणूस चांगलं असलं तर जग चांगलं असतं, असं नाही. पैसा असला तरच माणूस सुद्धा चांगलं असतं आणि तरच त्याची किंमत सुद्धा असते. अदरवाईज त्याची किंमत सुद्धा राहत नाही आपल्या लोकांमध्ये किंवा बाहेरच्या लोकांमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे मी जर चुकीची बोलत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आपण ज्या युगात राहतो किंवा ज्या जगात राहतो ना, तिथे पैसाच मॅटर करतो, माणूस मॅटर करत नाही. ती तुम्ही स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे किंवा तुमची एज कितीही असू दे, तरी ते मॅटर करत नाही. फक्त पैसा मॅटर करतो. आणि तुम्ही म्हणाल लुक्स, तर लुक्स हे सेकंडरी आहे आणि माणसाचा नेचरसुद्धा हा ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे नेचरही नसला किंवा तुम्ही कोणाचं कितीही केलं, तरी शेवटी तुम्हाला लोकं हेच म्हणतील, की "तू केलंच काय?" पैसा जर तुमच्याकडे असला तरच तुमचे आपले लोक आणि रक्ताचे नाते सुद्धा तुमची रिस्पेक्ट करेल. जर तुमच्याकडे पैसा नसला ना, तर तुमची कोणीही रिस्पेक्ट करणार नाही. त्याच्यामुळे पैसा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हीच रियालिटी आहे. ही सगळी मोहमाया आहे, की माणूस चांगलं असलं तर जग चांगलं असतं, असं नाही. पैसा असला तरच माणूस सुद्धा चांगलं असतं आणि तरच त्याची किंमत सुद्धा असते. अदरवाईज त्याची किंमत सुद्धा राहत नाही आपल्या लोकांमध्ये किंवा बाहेरच्या लोकांमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे मी जर चुकीची बोलत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. बाय.